दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि त्यावरून कोलमडणारं सर्वसामान्यांचं बजेट, या सगळ्या समीकरणावरती आता उत्तर सापडलंय। आता बजाजकडून जगातली पहिली सीएनजी बाईक लॉन्च करण्यात आली आहे। होय, 4 व्हीलर प्रमाणेच आता 2 व्हीलरही सीएनजीवर धावणार आहे। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लॉन्चिंग सोहळा दिमागदार पद्धतीने पार पडला। यावर आता जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केलाय। नेमकी काय आहे या बाईकची खासियत पाहूयात। सीएनजी बाईकची किंमत 1 लाखापेक्षा कमी असावी असं बजाजचं म्हणणं आहे। त्याचबरोबर एकदा टाकी फुल केली की ही बाईक साधारण 230 किलोमीटरचे एव्हरेज देईल असा सुद्धा दावा बजाजने केलाय। यात 2 लिटर सीएनजी बसेल एवढा सिलेंडर आहे आणि तो सिलेंडर सीटच्या खाली लावण्यात आलाय। तसंच एलईडी हेडलॅम्प, स्पोर्टी स्टायलिंग आणि मोनोशॉक सस्पेन्शन देखील या बाईकला देण्यात आलंय। तर या बाईकची डिलिव्हरी सुरुवातीला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे। या बाईकमुळे दुचाकी स्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये व्यक्त केली जाते। त्यामुळे या सगळ्या दिमागदार गोष्टीवरती तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा।